झी 24 एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अजित. प्राईम वॉच मध्ये आपलं स्वागत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला शब्द खरा करून दाखवत नाशिकमध्ये मनसेचा महापौर निवडून आणलाय. राज ठाकरे यांनी या राजकीय खेळीमध्ये भाजपची मदत घेतली आहे. पण नाशिकमध्ये मनसेच का ठरली वाघ? मनसे अधिक भाजप हा पॅटर्न यशस्वी ठरणार का? राष्ट्रवादीच्या तटस्थतेमागे काय कारण आहेत? या सगळ्या प्रश्नांचा वेध आपण घेणार आहोत आजच्या प्राईम वॉच मध्ये. नाशकात मनसे राज. नाशिकमध्ये कुणाचा महापौर होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं होतं. पण नाशिकमधली राजकीय अनिश्चितता संपवत महापालिकेवर भाजपच्या साथीनं मनसेनं झेंडा फडकावलाय आणि राज्यात एका नव्या राजकीय पर्वाला सुरुवात झाली. गुरुवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये दिवाळी साजरी केली. कारण नाशिक महापालिकेवर मनसेनं भाजपच्या मदतीनं सत्ता काबीज केली आहे. नाशिक महापालिकेत कुणाची सत्ता येणार यावरून गेले काही दिवस बरेच तर्कवितर्क लढवले जात होते. महापालिका निवडणुकीत मनसेनं सर्वाधिक 40 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान पटकावलंय. पण 122 नगरसेवकांच्या नाशिक महापालिकेत कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. मनसेसह शिवसेना आणि काँग्रेस आघाडीनं नाशिक महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. पण या सगळ्यावर मात करत मनसेनं भाजपच्या साथीनं नाशिकमध्ये आपला पहिला महापौर निवडून आणलाय. तसंच राज्यात नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात केली आहे. नाशिकमध्ये आपल्या पक्षाचा महापौर निवडून आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजप नेत्यांचे आभार मानले. नाशिककरांनी आपल्यावर मोठी जबाबदारी टाकली असून ती उत्तमपणे पेलू असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केलाय. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नितीनजी गडकरी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे भाजपाचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो आणि या नाशिक शहराला एक उत्तम दर्जाचं शहर बनवण्याचा आमचा संपूर्ण प्रयत्न राहील. नाशिकमध्ये आता मनसे भाजप असा नवा राजकीय पॅटर्न उदयाला आलाय. पण ही नवी राजकीय युती काही एका रात्रीत झालेली नाही. गेल्या काही वर्षात त्या दिशेनं पावलं टाकली जात होती. तसंच शिवसेना भाजपमध्ये सुंदोपसुंदी कमी झाली नाही. राज्यात शिवसेनेसमोर भाजपला नेहमीच नमतं घ्यावं लागलंय. नाशिकमध्ये ही परिस्थिती वेगळी नसल्यामुळेच महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना भाजप वेगवेगळे लढले. पण निवडणुकीनंतर महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सर्वांनीच जुळवाजुळव करायला सुरुवात केली होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींपासून नरेंद्र मोदींपर्यंत राज ठाकरेंची मैत्री असल्यामुळे भाजपनं मनसेला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. पण शिवसेनेनं भाजपला महापौर पदाची ऑफर देऊन मनसेच्या बाजूनं झुकणाऱ्या भाजपची गोची केली होती. मात्र भाजपनं शिवसेनेच्या दबावापुढे न झुकता ठाम भूमिका घेतली आणि राज्यात मनसेचा पहिला महापौर नाशिकमध्ये झाला. भाजपनं मनसेची साथ धरल्यामुळे महापौर निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेच्या या भूमिकेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी चांगलीच तोफ टाकली. महाराष्ट्रातला तमाम मराठी माणूस हे नीट पाहतोय, त्याला एक कळत आहे की हे कोणत्या वृत्तीचे आहेत ते. आणि मी तेच मगाशी कोणाला तरी सांगत होतो की नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचं जिकडे महानगरपालिकेमध्ये सत्ता आली त्या तिथे महानगरपालिकेमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती असून देखील भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला बाहेर ठेवले तिथे आणि तिथे भारतीय जनता पक्षाला मुस्लिम लीगने पाठिंबा दिलेला आहे. नाशिकमध्ये भाजपनं घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. नव्यानं उदयाला आलेली मनसे भाजप युती ही आगामी काळात राज्यातल्या नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरणार आहे. झी 24 ताससाठी नाशिकहून योगेश खरे आणि मुकुल कुलकर्णीसह अजित चव्हाण, मुंबई. शिवसेनेची साथ सोडून भाजपनं मनसेला साथ देत नाशिकमध्ये नव्या राजकीय समीकरणांना जन्म दिला खरा, पण त्यामुळे शिवसेनेकडून भाजपच्या नावानं आदळापट केली जाऊ लागली. मनसे आणि भाजपमधल्या मधुर संबंधांना नाशकात अखेर सत्तेची फळं लागली. वर्षानुवर्ष मोकळा श्वास घेतला. नाशिकमध्ये सर्वाधिक 40 जागा मिळूनही मनसे एक हाती सत्तेपासून दूर राहिल्यानं सत्तेचं गणित अखेरच्या दिवसापर्यंत अधांतरीत होतं. त्यातही मनसेबरोबर जाण्यासाठी अधीर झालेल्या भाजपचा शिवसेनेशी नव्या युतीसाठी मनधरणी करण्याचा खटाटोप सुरू होता.
ठाण्यात सत्तेसाठी मनसेनं दिलेल्या पाठिंब्याची शिवसेना नाशकात परतफेड करेल अशी अपेक्षा होती. पण त्रिशंकू महापालिकेच्या सत्ता स्थापनेत किंगमेकरची किंवा अनपेक्षित समीकरणांनी किंगचीच भूमिका मिळवण्याचा शिवसेनेचा खटाटोप होता. राज ठाकरे पाठिंब्यासाठी शिवसेनेची मनधरणी करतील का असा प्रश्नही सर्वांना पडला होता. शिवसेना पाठिंब्यास राजी नसल्याचं दिसताच मग भाजपनेही मनसेबरोबर जाण्याची उघड भूमिका घेतली आणि निवडणुकीपासून दूर राहण्यावाचून शिवसेनेकडेही पर्याय उरला नाही. त्यातच राष्ट्रवादीनेही निवडणुकीपासून तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्यानं मनसेचा मार्ग मोकळा झाला. नाशिकच्या सत्तेची आकडेमोड करताना इतर राजकीय गणितही सोडवली गेल्याची चर्चा आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी तटस्थ राहिली आणि तिकडे पुण्यातही मनसेनं तटस्थ राहून राष्ट्रवादीचा मार्ग सुकर केला. याशिवाय काही दिवसातच होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत मनसेचा पाठिंबा मिळवण्याच्या बोलीवर राष्ट्रवादी तटस्थ राहिल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की या निवडणुकीमध्ये महापौर पदाच्या या शर्यतीतून होणारा बाकीच्या सगळ्या गोष्टी एक घोडा बाजार जे घोडे बाजार वगैरे थांबला पाहिजे. त्याचबरोबर पुढची महानगरपालिका सुद्धा सुरळीत चालली पाहिजे. या सगळ्याचा विचार करून आम्ही या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. पडद्याआड अनेक समीकरणं जुळायच्या चर्चा असताना नाशिकमधल्या मनसे भाजप संसारानं शिवसेनेचा रुसवा वाढला आणि शिवसेना नेत्यांनी भाजपच्या नावानं बोटं मोडली. ज्यावेळेस महापौरचा फॉर्म भरला, उपमहापौरचा भरला, म्हणजे महापौरांचे फॉर्म भरण्यासाठी जेव्हा आम्ही शिवसेनेवाले गेलो त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी आमच्या बरोबर होते. ज्यावेळेस उपमहापौरांचा आम्ही फॉर्म भरला त्यावेळेसही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आम्ही एकत्र होतो, आडप्या एकत्र होतो. त्यावेळेसपर्यंत ते सगळे बरोबर होते. आजच असं कोणती गोष्ट घडली का आजच आमच्याबरोबर त्यांनी सांगून टाकलं सकाळी आम्हाला मनसेबरोबर जाण्यासाठी रस्त्यामध्ये. एकीकडे शिवसेनेची आदळापट सुरू असताना भाजप मनसेचा राजकीय हनीमून सुरू झाला होता. पुढच्या राजकारणाची नांदी मानली जाणाऱ्या या समीकरणाबाबत दोन्ही पक्षाचे नेते सकारात्मक आहेत. जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काँग्रेसचा महापौर, राष्ट्रवादीचा महापौर किंवा अपक्ष महापौर हे येणं योग्य नव्हतं आणि म्हणून या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मनसेला आम्ही पाठिंबा दिलाय. यापेक्षा मला वाटतं याचा काही दुसरा अर्थ काढणं योग्य होणार नाही. भाजप आमचं पूर्वी मित्र होता आणि आजही मित्र आहे आणि उद्याही मित्र राहील. त्याचा काही विषय कित्येक वर्षाचे संबंध आहेत आमचे. ते असे थोडे बिघडतात. पक्ष काढल्याने संबंध नाही बिघडत. शेवटी राजकारणामध्ये त्यांची विचारधारा वेगळी आहे, आमची विचारधारा वेगळी आहे. परंतु विकासाच्या मुद्द्यावरती विचारधारा एकच आहे ना. एकूणच नाशिकमधल्या या नव्या समीकरणाचे राज्याच्या राजकारणावरही दूरगामी परिणाम होण्याची चिन्ह मानली जात आहेत. झी24 ताससाठी मुंबईहून दीपक भातुसेसह योगेश खरे, नाशिक. तर आपण बघतोय नाशिकमध्ये हे मनसे राज नेमका काय राज्यामधलं सत्ता समीकरण बदलवणार आणि ही जी सगळी युती झाली आहे नाशिकमध्ये याच्या पाठीमागचे पैलू देखील आपण पाहतोय.